का गे साधना, तू आत्महत्या करून हे जग सोडून निघून गेलीस. पण तुझ्या मागं असणारा तुझ्या आईवडिलांनी काय करायचं? ज्या आईवडिलांनी स्वतःचा घास हा तुझ्या तोंडात भरवला, त्या आईवडिलांनी आता कोणाकडे बघायचं? नुकत्याच 12वीचा निकाल लागला आहे. 12वीच्या निकालामध्ये अनेक मुलांना खूप घवघवीत यश मिळालं आहे. पण काही मुलं अशी असतील की ज्यांना खूप कमी मार्क मिळालेत. काही मुलं अशी असतील की जी नापास झालेत. अशीच एक साधना पांडुरंग टिंगे ह्या विद्यार्थिनीनं मार्क कमी मिळाले म्हणून आत्महत्या केली. आज आपण त्याविषयी सविस्तर वृत्त ऐकणार आहोत. तर आई सरपंच वृषाली पांडुरंग टिंगे तिची ही मुलगी साधना पांडुरंग टिंगे राहणार जिल्हा कोल्हापूर, राधानगरी तालुका, कोनोली तर्फे असंडोली पैकी कुपलेवाडी इथे. ह्या मुलीला मंगळवारी नुकताच निकाल लागला आहे 12वीचा. त्या निकालामध्ये तिला 46% मार्क पडले. ह्या 46% मार्क पडल्यामुळं तिनं घरात आपल्या तुळईला ओढणीच्या साहाय्यानं आत्महत्या केली. पुढं अधिक तपास करण्यासाठी संतोष गोरे हे पोलीस निरीक्षक आले, घटनास्थळी हजर झाले. त्यांनी शवविच्छेदनासाठी साधनाचा मृतदेह हा राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. पुढे अधिक तपास हा संतोष गोरे करत आहेत. तर ह्यातून आपण काय शिकलं पाहिजे? हे बघा, ही साधना पांडुरंग गोरे ही काय एकमेव मुलगी नाही आहे, काय एकमेव मुलगा नाही आहे. अशा अनेक मुली आता पुढे 10वीचा निकाली लागेल. अनेक मुलांना चांगले घवघवी यश मिळेल, पण काही मुलं नापास होतील, काही मुलांना कमी मार्क मिळेल. म्हणून त्याही वेळेला काही मुलं आत्महत्या करण्याच्या वाईट कटू प्रसंग आपल्या कानावर येतील किंवा कदाचित येणारे नाहीत. हे दरवर्षी 10वी-12वीचा निकाल हा लागत असतो आहे. काही मुलांना कमी मार्क, काही मुलं नापास होत असतात. म्हणून आपण दरवर्षी ऐकतो आहे की ह्या मुलीनं की ह्या मुलीनं आत्महत्या केली. म्हणजेच अनेक साधना ह्या दरवर्षी ह्या येत असतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे चित्र कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे. ह्यासाठी मुलांच्यामध्ये जनजागृती आपण केली पाहिजे. मुलांच्यामध्ये ही भावना जाणून दिली पाहिजे की 10वी-12वीची परीक्षाच म्हणजे सगळं नाही आहे. आयुष्यामध्ये अनेक परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. अनेक परीक्षेमध्ये तुम्हाला कमी किंवा अधिक यश मिळणार आहे. अधिक यश मिळालं म्हणून तुम्हाला हुरळून जायचं नाही आहे किंवा यश कमी मिळालं म्हणून तुम्हाला दुःखी व्हायचं नाही आहे. ह्या अशा अनेक परीक्षांमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे. इतकंच तुम्ही करू शकता. तुमच्या हातात फक्त परीक्षा देणं आहे. त्याचा निकाल का लागणार हे तुमच्या हातात नाही आहे. निकाल सर्वस्वी देवानं आपल्याकडे ठेवलेला आहे. आपण फक्त तो स्वीकारायचा आहे. ही जनजागृती जोपर्यंत समाजामध्ये येत नाही तोपर्यंत अशा अनेक साधना घडत जाणार. आपली जबाबदारी आहे की अशा साधनांना अडवलं पाहिजे, त्यांचा मनोविकास केला पाहिजे, जेणेकरून ही आपली भावी पिढी जी आहे ही पुढं जाईल. कारण भावी पिढीच जर आत्महत्या करायला लागली तर आपलं काय? नमस्कार, मी रोहन वैद्य. आपण पाहतात विश्व गुन्हेगारीचे यूट्यूब चॅनल. असे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जे काही कमेंट असतील, चांगले किंवा वाईट, मला कळवा, जेणेकरून मला त्यामध्ये काय सुधारणा करायची असतील तर ते मी करेन. आणि चॅनलला लाईक करा. नमस्कार.